बदलत्या निसर्गाचा लहरीपणा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देऊन त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी JSW-CSR फाउंडेशन कटिबद्ध आहे. पेण तालुक्यातील 50,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना बियाणे, खते आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत 39 कोटी रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांनी 4,90,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून अन्नदाता सुखी भव हे आमचे उद्दिष्ट यशस्वी ठरत आहे, असे प्रतिपादन CSR विभाग प्रमुख सुधीर तेलंग यांनी केले. पेण येथील सीसम फार्म हाऊसवर आयोजित कृषी तरंग 2026 या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, वनराईचे विश्वस्त सागर धारिया व अमित वाडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यजित बढे यांनी उपस्थित शेतकरी आणि महिला वर्गाचे अभिनंदन केले. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या 39 स्टॉल्सना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांची उत्पादने आणि आधुनिक कृषी अवजारांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक किफायतशीर कशी करता येईल याची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. काल दिवसभरात नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अमित वाडेकर व सागर धारिया यांनी वनराई संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. माजी केंद्रीय नियोजन मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांनी सुरू केलेला वनीकरण, जलसंधारण आणि मृदसंधारणाचा वारसा आजही समर्थपणे पुढे नेला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करत ग्रामीण विकास साधणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमास JSW कंपनीचे आत्माराम बेटकेकर, जिल्हा कृषी उपसंचालक प्रवीण ठिगळे, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, JSW ॲग्री हेड मीनल पाटील यांच्यासह कृषी विभागाचे सहाय्यक आणि महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मी सागर धारिया, वनराई संस्था पुणे इथे विश्वस्त आहे. माझ्याबरोबर अमित वाडेकर सचिव, ऋषिकेश दुदम सर हे रिजनल प्रोजेक्ट मॅनेजर आणि आमचे ओमकार पवार हे इथलं कार्य बघतात. वनराई आमचे 4 दशकांपासून जे शाश्वत ग्रामीण विकासांतर्गत काम करता आलं आहे, तिथे नव्यानेच म्हणजे 2 वर्षांपूर्वीच JSW संस्थेबरोबर इथे पेण तालुक्यांमधल्या 10,000हून अधिक शेतकऱ्यांबरोबर शेतीकडे परत चला या विचाराने परत कार्यरत झालेले आहे. अनेक प्रकल्प आहेत याच्या अंतर्गत जेणेकरून नेमक्या शेतकऱ्याला परत शेतीकडची ओढ लावावी आणि शेतीच्या उत्पन्नातनं त्याचा उपजीविका व्यवस्थित मार्गी लागावी ह्या उद्दिष्टाने आलो आहोत. बरेच वेळेला होतं काय की जे ट्रेडिशनल पिकं असतात त्याच्या बरोबरने अधिक नवी पिकं पण घ्यायची गरज असते आणि आता जे हवामान बदल झपाट्याने होत चाललंय तर त्याला सुद्धा सामोरं जाण्यासाठी काही थोड्या पद्धती बदलायला लागतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही एक विजन घेऊन आलोय, एक विचार घेऊन आलोय आणि आम्हाला खात्री आहे इथल्या लोकांच्या प्रतिसादामुळे आम्ही यशस्वी होऊ. थँक्यू. आज JSW कंपनी आणि वनराई स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तो कृषी तरंग हा या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, महिला, तरुण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मत्स्यशेती, प्रिसिजन फार्मिंग, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, महिला बचत गटांसाठी वेगवेगळे उद्योग यासाठी जे प्रशिक्षणाचं नियोजन जे केलेलं आहे आणि हा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या अशा पद्धतीच्या उपक्रमांच्या माध्यमातूनच विकसित महाराष्ट्र आणि अर्थात विकसित भारताचं स्वप्न पुरं होण्यास मदत होईल आणि अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये व्हावेत अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि संयोजकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.